खरं सांगू, एक MHT-CET टॉपर आणि ॲव्हरेज स्टुडंटमध्ये एक खूप मोठा डिफरन्स असतो. तुला वाटत असेल की टॉपरला सगळे क्वेश्चन्स येतात? नाही भाऊ, ह्या कोई भगवान नाही आहे. फरक फक्त एवढाच आहे की टॉपरला माहीत असतं स्मार्ट गेसिंग कशा प्रकारे करायचा. आणि आपल्या MHT-CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे हे स्मार्ट गेसिंग तुमचे 5 ते 10% आरामात वाढवू शकतं. पण रँडम कुठलेही तुक्के मारायचे नाहीत. आज मी तुम्हाला एक कंप्लीट सायंटिफिक आणि लॉजिकल गेसिंग सिस्टम सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट नॉलेज खूप डेंजरस असतं. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आदित्य सर आणि टेस्टवायझरच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी एक रूल डोक्यात फिट बसवा. तुक्का स्ट्रॅटेजी फक्त शेवटच्या 15 ते 20 मिनिटात वापरायची आहे. पहिले 80 ते 90% पेपर प्रामाणिकपणे सोडवायचा आहे. सुरुवातीलाच आपणही भगवान है अशा आविर्भावात तुक्के मारू नका. तुक्का हा आपल्याला बॅकअप वेपन म्हणून वापरायचा आहे. आणि हो, या तुक्क्यासोबतच प्रॅक्टिससुद्धा खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत कम्प्लिटली फ्री MHT-CET मॉक टेस्ट्स testwiser.com वर. सध्या तरी आपल्या सगळ्या मॉक टेस्ट्स टोटली फ्री आहेत. तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची तयारी स्ट्रॉंग करा. आता येतो आपल्या प्रोबॅबिलिटी बेस्ड स्ट्रॅटेजीकडे. सगळ्यात पॉवरफुल आहे एलिमिनेशन रूल. प्रश्न आला नाही तर 4 ऑप्शन्सपैकी चुकीचे 1 किंवा 2 ऑप्शन्स काढून टाकायचा प्रयत्न करा. एकदा का 2 ऑप्शन गेले की तुमचे उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 50% होतात. एक तीर 2 निशाण. दुसरी ट्रिक म्हणजे नन ऑफ दीज हा ऑप्शन बरेचदा ट्रॅप असतो, त्यामुळे त्याला अवॉइड करा. पण जर ऑल ऑफ दीज दिसला आणि तुला 2 ऑप्शन्स बरोबर वाटत असतील तर बिनधास्त ऑल ऑफ दीजवर टिक करा. जेव्हा बिलकुल आयडिया नसे तसे प्रश्न असतील तर ऑप्शन प्रायोरिटीला ठेवा, म्हणजे बी, नंतर सी, नंतर डी आणि शेवटी ए. मिडल ऑप्शन्स जास्त बरोबर असतात. खूपदा पोरं ए किंवा ABCD असा पॅटर्न मार्क करतात. एक्झामिनर तुला येडात काढतोय हे समजून जा, कारण एक्झामिनर ऑब्व्हियस पॅटर्न्स अवॉइड करतो. म्हणून पॅटर्न तोडून गेस करा. फ्रिक्वेन्सी बॅलन्सिंग ट्रिकमध्ये तुम्ही सोडवलेल्या पेपरमध्ये कोणता ऑप्शन सगळ्यात कमी आला आहे ते पहा आणि उरलेल्या प्रश्नांना तो ऑप्शन द्या, कारण पेपर जनरली बॅलन्स्ड असतो. आता पाहूया लॉजिक बेस्ड स्मार्ट गेसिंगच्या नवीन स्ट्रॅटेजीज. क्वेश्चन कोणत्या कॉन्सेप्टचा आहे ते आयडेंटिफाय करा आणि ऑप्शन्समध्ये युनिट किंवा टाईप चेक करा. जो मॅच होत नसे तो एलिमिनेट करा. क्वेश्चनमध्ये खूप मोठी किंवा खूप लहान व्हॅल्यू आली असेल तर ती काढून टाका. ये तो सरासर नाइंसाफी है अशा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज कधी उत्तर नसतात. करेक्ट आन्सर मोस्टली मधल्या रेंजमध्ये असतं. जर 2 ऑप्शन्स जवळपास सेम असतील तर समजून जा की उत्तर त्यातलेच एक आहे आणि बाकी 2 एलिमिनेट करा. थिअरी प्रश्नांना लँग्वेज क्लू वापरा. ऑलवेज, नेव्हर, ओनली असे ॲब्सोल्यूट स्टेटमेंट्स मोस्टली चुकीचे असतात, पण जनरली मे, कॅन हे ऑप्शन्स सेफर असतात. मॅथ्स आणि फिजिक्समध्ये ऑप्शन्स प्रश्नात टाकून पहा, म्हणजे रिव्हर्स सबस्टिट्यूशन करा. आन्सर आरामात मिळून जाईल. थिअरीमध्ये जर एखादा ऑप्शन खूप डिटेल्ड असेल तर तो बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. खूप शॉर्ट ऑप्शन एक ट्रॅप असू शकतो. फिजिक्ससाठी डायमेन्शनल ॲनालिसिस ट्रिक खूप भारी आहे. फक्त युनिट्स चेक करा. रॉंग युनिट म्हणजे रॉंग आन्सर. सॉल्व्ह न करता पण उत्तर मिळतं, म्हणजे एकदम पैसा वसूल ट्रिक आहे ही. कॉन्फिडन्स बेस्ड गेसिंग म्हणजे पहिले 50% शुअर असलेले प्रश्न सोडवा, मग 30% वाले आणि शेवटी 0 आयडिया असलेले सोडवा. याने तुमचा स्कोअर मॅक्सिमम होतो. तर जेव्हा तुम्ही शेवटच्या 15 मिनिटात असाल तेव्हा ऑप्शन्स एलिमिनेट करा, कॉन्सेप्ट मॅच करा, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज हटाव, सिमिलर ऑप्शन्स शोधा, रिव्हर्स चेक करा आणि फायनल गेस पॅटर्न तोडून करा. पण शेवटी एक रियालिटी चेक देतो मित्रांनो. हे याद राखा की तुक्का तुम्हाला पास नाही करणार, पण तो तुमचे पर्सेंटाईल नक्की बूस्ट करेल. सिलेक्शन हे तुमच्या कॉन्सेप्ट्स आणि प्रॅक्टिसवरच ठरतं. भाईने बोला करणे का तो करणे का, पण अभ्यास करूनच. आणि शेवटी तुक्का मारून ॲडव्हान्टेज घ्यायचं. अगर तुम्हाला आपल्या MHT-CETसाठी असेच स्मार्ट एक्झाम हॅक्स पाहिजे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या सगळ्यात वीक सब्जेक्ट कोणता आहे, फिजिक्स, केमिस्ट्री की मॅथ्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे मी सांगेल सब्जेक्ट वाईज तुक्का स्ट्रॅटेजी जी 90% मुलांना माहीत नाही. ऑल द बेस्ट. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important Maharashtra engineering admission counseling across multiple domains.